सांगली लोकशाहीचा बुरुज म्हणजे विधिमंडळ, त्याची अप्रतिष्ठा झाली आहे. उज्ज्वल निकम विधिमंडळाच्या आवारात तुंबळ मारामारी केली, त्यामुळे पर्यायाने लोकशाहीचा जो बुरुज असतो विधिमंडळ त्याची अप्रतिष्ठा झाली आहे. असे प्रकार व्हायला नको होते. त्याकरिता मुख्यमंत्र्यांनी देखील विधानसभेच्या अध्यक्षांना विनंती केली. या क्षेत्रात अशा प्रकारचा गोंधळ होत असेल तर त्या बाबतीत अध्यक्षांनी देखील योग्य तो निर्णय घ्यावा, असे मत राष्ट्रपती नियुक्त सदस्य खासदार उज्ज्वल निकम यांनी सांगली येथील सत्कार प्रसंगी कार्यक्रमात व्यक्त केले आहेत. त्यांनी माझ्या मते या दृष्टिकोनातून अध्यक्ष यांनी कारवाई सुरू केलेली आहे. पण आजची बातमी होती की दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते होते, त्यांनी विधिमंडळात दिलगिरी व्यक्त केली. ज्यांना आपण लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देतो त्या लोकप्रतिनिधींच्या समर्थकांनी अशा रीतीनं कायदा हातात घेणं हे गैर आहे. अर्थात मला खात्री आहे की कायदा योग्य ती पावलं उचलेल. निश्चितपणे माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील ही बाब स्पष्ट केली आहे की विधिमंडळाच्या आवारात काही व्यक्तींनी तुंबळ मारामारी केली आणि त्यामुळे पर्यायाने लोकशाहीचा जो बुरुज असतो असं विधिमंडळ त्याची अप्रतिष्ठा झाली आहे. असे प्रकार व्हायला नको होते, दुर्दैवाने घडले आणि त्याकरता मुख्यमंत्र्यांनी देखील विधानसभेच्या अध्यक्षांना विनंती केली की विधान भवनाच्या परिक्षेत्रात अशा प्रकारचा गोंधळ जर होत असेल त्या बाबतीमध्ये अध्यक्षांनी देखील योग्य तो निर्णय घ्यावा. आणि माझ्या मते या दृष्टिकोनातून अध्यक्षांनी कारवाई सुरू केलेली दिसते. पण आज जी बातमी म्हणजे कालपर्यंत होती की दोन्ही पक्षाच्या ज्यांनी होते त्यांचे कार्यकर्ते होते त्यांनी विधिमंडळात दिलगिरी व्यक्त केली, पुन्हा त्याच्यावरती मतभेद झाले. परंतु ही गोष्ट खरी आहे की कुठल्याही चांगल्या नागरिकास असे प्रकार ज्यांना आपण लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देतो त्या लोकप्रतिनिधींच्या समर्थकांनी अशा रीतीने कायदा हातात घेणं हे केव्हाही गैर आहे. अर्थात मला खात्री की कायदा या बाबतीत योग्य ती पावलं उचलेल आणि बघूया काय होतं ते. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, मुंबई.